विद्यार्थ्यांनो, 5 अंकांच्या संख्या वाचताना किंवा लिहिताना गोंधळ होतो का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आज आपण स्वाध्याय 1.2 मधील प्रत्येक प्रश्न अगदी ट्रिकसह सोडवणार आहोत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. चला तर आता आपण स्वाध्याय सोडवण्यासाठी सुरुवात करूया. विद्यार्थ्यांनो, पहिला प्रश्न पहा. 15,002 ही संख्या अंकात लिहा, असा आपल्याला इथे प्रश्न दिलेला आहे. पहा आता किती आहे? 15,002. तर याचा योग्य पर्याय जो आहे तो आहे पर्याय क्रमांक 2. 15,002 ही संख्या अंकात या पद्धतीने लिहितात. दुसरा प्रश्न, 3,003 ही संख्या अंकात लिहा असे आपल्याला सांगितलेलं आहे. पहा इथे 3,000 असं सांगितलेलं आहे, त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा पहा. 17,000, 7,700, 17 दशक, 17 एकक या सर्वांची बेरीज केल्यानंतर ती बेरीज किती येते हे आपल्याला विचारलेलं आहे. तर हा प्रश्न आता आपण कागदावरती सोडवूयात. तर पहा 17,000 या ठिकाणी आता आपण लिहून घेऊयात. 17,000 म्हणजे किती पहा अंकामध्ये, ते इथे मी तुम्हाला लिहून दाखवते. 17,000. त्यानंतर काय सांगितलेलं आहे? 7,700 म्हणजेच 725. त्यानंतर 17 दशक, 17 दशक म्हणजेच 170 आणि 17 एकक म्हणजे पहा इथे फक्त 17. आता यांची आपल्याला काय करायची आहे? बेरीज करायची आहे. आता इथे आपण ही बेरीज करूया. पहा 5 आणि 7 12, 2 या ठिकाणी इथे हातचा देऊया. त्यानंतर पहा 7 आणि 1 8, 8 आणि 2 10, 10 आणि 1 11 या ठिकाणी 1 हातचा 1 इथे देऊया आपण. 7 आणि 1 8, 8 आणि 1 9, हे 7 तसेच खाली येतील या ठिकाणी आणि वर्ण हा 1 असाची. म्हणजे विद्यार्थ्यांना पहा यांची बेरीज 17,912 हे आपलं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं या ठिकाणी उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न चौथा. संख्या व अक्षरी रेखन यांची चुकीची जोडी निवडा. चुकीची जी जोडी आहे ती आपल्याला या ठिकाणी शोधावयाची आहे. पहा 12,500 म्हणजेच 12,500 हा पर्याय बरोबर आहे या ठिकाणी. त्यानंतर इथे पहा 23,750 म्हणजेच 24,500 हा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर 15,750 म्हणजेच 16,500. पण या ठिकाणी पहा 4,250 म्हणजे 4,500 हे वाचन या ठिकाणी चुकीचे आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हा चुकीचा आहे. त्यानंतर प्रश्न 5वा. 17,500, 7,700 आणि 500 यांची बेरीज किती असं विचारलेलं आहे. तर पहा 17,500 म्हणजेच या ठिकाणी 17,500. त्यानंतर 7,700 म्हणजेच 725 आणि 500 म्हणजे 75. ह्या तिघांची आपल्याला बेरीज करायची आहे. ती बेरीज आता या ठिकाणी करूया. 5 आणि 5 10, 0 हातचा 1 आला. 2 आणि 7 9, 9 आणि 1 10 या ठिकाणी ते 0 हातचा 1 देऊया. 5 आणि 7 12, 12 आणि 1 13 इथे 3 हातचा 1, 7 आणि 1 8 आणि 1 या ठिकाणी पहा तसाच आलेला आहे. म्हणजे 18,300 या सर्वांची बेरीज आलेली आहे. त्यामुळे इथे याचे उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. त्यानंतर पहा 6वा प्रश्न आहे. संख्या व वाचन यानुसार अयोग्य पर्याय निवडा. अयोग्य म्हणजे आपल्याला या ठिकाणी चुकीचा जो पर्याय आहे तो शोधावयाचा आहे. तर पर्याय 1 बरोबर आहे. पहा 14,500. त्यानंतर पर्याय क्रमांक 3 9,15,000 हा पर्याय देखील बरोबर आहे. त्यानंतर 99,999 हा पर्याय देखील बरोबर आहे. पण या ठिकाणी 27,750
याचं वाचन या ठिकाणी 2,27,000 दिलेलं आहे, त्यामुळे हा पर्याय या ठिकाणी चुकीचा आहे, हे चुकीचं वाचन आहे, त्यामुळे याचे उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. 7वा प्रश्न, 5 अंकी सर्वात मोठी संख्या व 4 अंकी सर्वात मोठी संख्या यांची बेरीज 1 लाखापेक्षा कितीने जास्त होईल? तर विद्यार्थ्यांनो पहा, 5 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे? तर 99,999. आणि 4 अंकी सर्वात मोठी संख्या किती आहे? तर 9,999. आपण दोन संख्यांची जर बेरीज केली तर ती बेरीज किती येते ती आता आपण या ठिकाणी पाहूया. पहा, 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या, मग ती कोणती आहे? इथे आपण लिहूया. पहा, 5 अंकी मोठी संख्या, त्यानंतर ते खाली लिहूया 4 अंकी मोठी संख्या, तर विद्यार्थ्यांनो पहा, 5 अंकी मोठी संख्या कोणती आहे? तर ती आहे 99,999. आणि 4 अंकी मोठी संख्या कोणती आहे? तर ती आहे 9,999. आता यांची आपल्याला काय करायची आहे? बेरीज करायची आहे. तर पहा, 9 अधिक 9 18, 8 या ठिकाणी हातचा 1, 9 आणि 9 18, 18 आणि 1 19, या ठिकाणी 9 हातचा 1, इथे 9 आणि 9 18, 18 अधिक 1 19, इथे 9 हातचा आला 1, 9 आणि 9 18, 18 आणि 1 19, या ठिकाणी 9 आणि इथे पहा 1 9 आणि 1 10. म्हणजे यांची बेरीज पहा, काय सांगितलेलं आहे? बेरीज 1 लाखापेक्षा कितीने जास्त आहे? तर पहा विद्यार्थ्यांनो, 1 लाखापेक्षा ती कितीने जास्त आहे? तर हे 1 लाख आणि त्यापुढे 9,998 या एवढ्या संख्येने ती काय आहे? जास्त आहे. म्हणजे या ठिकाणी याचे उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. 8वा प्रश्न, 89,000 या संख्येच्या अगोदरची संख्या कोणती? असं आपल्याला विचारलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनो, या संख्येच्या अगोदरची संख्या आहे 88,999, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 85,000 अधिक 85 अधिक 0 एकक यांची जर आपण बेरीज केली तर ती बेरीज पहा 85,085 येते. त्यानंतर पहा, पुढील प्रश्न आता आपण या ठिकाणी सोडूया. प्रश्न 10वा इथे आपण सोडवण्यासाठी सुरुवात करूया. 10वा प्रश्न, पाऊण लक्ष अधिक 17,000 अधिक 2 दशक अधिक 0 एकक बरोबर किती? इथे आपल्याला हा प्रश्न विद्यार्थ्यांना सोडवायचा आहे. तर हा प्रश्न देखील आपण कागदावरती सोडूया. विद्यार्थ्यांना पाऊण लक्ष म्हणजे किती पहा? तर 75,000. त्यानंतर काय सांगितलेलं आहे? 17,000, ते आपण लिहून घेऊयात. आणि त्यानंतर 2 दशक, 2 दशक म्हणजेच किती विद्यार्थ्यांनो? तर या ठिकाणी 20. आणि काय सांगितलेलं आहे? अधिक 0 एकक. ह्या सर्वांची आपल्याला बेरीज करावायची आहे. इथे वर 0 आहे त्यामुळे इथे पण 0, इथे 2 0 0 ला कसंच येणार खाली. त्यानंतर 5 आणि 7 12, इथे 2 हातचा 1, 7 आणि 1 8, 8 आणि 1 9. तर विद्यार्थ्यांनो पहा, या ठिकाणी आपलं जे उत्तर आहे ते किती आलेलं आहे? तर ते 92,020 असं आपलं उत्तर आलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 4 हे आलेलं आहे. त्यानंतर पर्यायातील 11वा प्रश्न पहा, पर्यायातील चुकीच्या जोडीचा योग्य पर्याय निवडा असं आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर पहा, चुकीचा कोणता पर्याय आहे? म्हणजे वाचन चुकीचे. तर इथे पहा 15,500 हा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर 28,25 हा पर्याय देखील बरोबर आहे. 5.5 लक्ष हा पर्याय देखील बरोबर आहे. मात्र पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी चुकीचा आहे. त्यानंतर 12 सहस्त्र अधिक 12 शतक अधिक 12 दशक अधिक 12 बरोबर किती? पहा, 12 सहस्त्र म्हणजे किती? 12,000.
त्यानंतर 12 शतक म्हणजे 1200 अधिक 12 दशक म्हणजे 120 अधिक 12. पहा, वरील 10वा प्रश्न ज्या पद्धतीने आपण बेरीज केलेली होती त्याच पद्धतीने आपण ही जर बेरीज केली तर या ठिकाणी याचे उत्तर किती येत आहे पहा, 13,332 म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. परत एकदा सांगते, 12 सहस्त्र म्हणजे 12,000, 12 शतक म्हणजे 1200, 12 दशक म्हणजे 120 आणि 12 ह्या सर्वांची आपण बेरीज केली आणि उत्तर काय येत आहे त्याचं 13,332. त्यानंतर 13वा प्रश्न, 90,000 या संख्येचे योग्य वाचन कोणते असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे पहा. तर याचं योग्य वाचन जे आहे ते आहे 90 सहस्त्र. सहस्त्र म्हणजेच काय, हजार, म्हणजे इथे याचे उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. त्यानंतर 14व पहा, 52 ही संख्या 1000 वेळा घेतल्यास पर्यायातील कोणती संख्या मिळेल. पहा, 52 ही संख्या किती वेळेस घ्यायची आहे, 1000 वेळेस घ्यायची आहे, म्हणजेच काय 52,000, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 15वा प्रश्न. आता विद्यार्थ्यांनो हा जो प्रश्न आहे इथे याचे जे पर्याय दिलेले आहेत 15 वेळेचे ते काय आहेत पहा. हे पर्याय या ठिकाणी चुकीचे आहेत असं वाटतंय का तुम्हाला? तर विद्यार्थ्यांनो पहा, प्रश्न गोंधळून टाकणार आहे. गणेश 15,09,000 ही संख्या लिहिताना सहस्त्रस्थानचा अंक लिहायला विसरला तर त्याने कोणती संख्या चुकीची लिहिली असेल. तर इथे पहा, प्रश्न जरा वेगळ्या पद्धतीने आपल्याला विचारलेला आहे. 15,09,000 म्हणजेच आणि काय केलेलं आहे, सहस्त्रस्थानचा म्हणजेच 9 हा अंक तो काय झालेला आहे, लिहावयाचा विसरलेला आहे. त्यामुळे याचे उत्तर पहा या ठिकाणी काय येणार आहे. तर इथे हा जो कोमा आहे, मी चुकीचं का म्हटले पर्याय आहेत, तर इथे पहा 1,50,000 असं इथे पाहिजे होतं. ही संख्या चुकीची लिहिली असेल, पण इथे काय दिलेलं आहे पहा, इथे यांनी इथे कॉमा दिलेला आहे, त्यामुळे संख्येचं वाचन या ठिकाणी चुकत आहे. पण इथे आपण पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य वाचन आहे. त्यानंतर 16वा, 85,500 या संख्येचे अयोग्य प्रकारे केलेला वाचनाचा पर्याय कोणता असे आपल्याला या ठिकाणी विचारलेले आहे पहा. 85,500 हा बरोबर आहे. 85,500 हा पर्याय बरोबर आहे. 85 सहस्त्र 500 एकक हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. मात्र पर्याय क्रमांक 3 85,050 हा चुकीचा आहे. त्यानंतर 25,500 किती मिळवावे म्हणजे उत्तर 41,225 मिळेल असं या ठिकाणी विचारलेलं आहे पहा. म्हणजे आपल्याला काय करावायचे आहे, 41,225 मधून किती वजा कराव्या लागतील, 25,500. ही जर आपण वजाबाकी केली विद्यार्थ्यांनो या ठिकाणी मी तुम्हाला करून दाखवते पहा. आधी आपण संख्या मांडून घेऊयात. काय सांगितलेलं आहे, 41,225. पहा या ठिकाणी 41,225 आणि त्याच्यातून किती वजा करावयाचे आहेत, तर इथे 25,500 आपण वजा करूया. पहा 25,500. आता विद्यार्थ्यांनो आपण ही वजाबाकी या ठिकाणी करणार आहोत. तर पहा या ठिकाणी आता मी ही वजाबाकी करत आहे. आता इथे आपलं तुम्हाला माहित आहे आपण उसना घेत असतो, त्यामुळे इथे आता आपण चालू करूयात वजाबाकी करण्यासाठी. पहा इथे आता मी करत आहे. त्यानंतर प्रत्येक पुढील अंकापासून आपण काय करत आहोत, उसना घेत आहोत. त्यामुळे त्या पद्धतीने आता इथे आपण करणार आहोत. तर पहा या ठिकाणी आपली जी वजाबाकी आलेली आहे ती किती आलेली आहे, 15,725. पण विद्यार्थ्यांनो आता आपण हा पर्याय इथे आपला जुळत आहे का तो पाहूया. तर प्रश्न क्रमांक 17वा जो आहे त्याची या ठिकाणी दिलेले जे पर्याय आहेत ते चुकीचे आहेत. इथे उत्तर 15,725 असे पाहिजे होते, त्यामुळे इथे पर्याय दिलेले नाहीत, पण याचे उत्तर 15,725 येते. त्यानंतर 18वा प्रश्न पहा. 18व्या प्रश्नाच्या आधी मी 10वा आणि 12वा प्रश्न तुम्हाला सोडून दाखवलेला आहे.
त्याच पद्धतीचा हा प्रश्न आहे. 5 सहस्र अधिक 50 एकक अधिक 500 दशक अधिक 5 एकक यापासून तयार होणारी संख्या कोणती? तर विद्यार्थ्यांनो, यापासून तयार होणारी जी संख्या आहे ती या ठिकाणी पहा, पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर 19वा प्रश्न, 92,303 या संख्येचा अचूक पर्याय निवडा असं सांगितलेलं आहे. तर याचे उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे, 92,303. 20वा प्रश्न, 2 दशसहस्रामध्ये किती मिळवावे म्हणजे उत्तर 50,000 मिळेल. 2 दशसहस्र म्हणजे किती? तर 20,000 आणि 20,000मध्ये किती मिळवावेत म्हणजे उत्तर 50,000 मिळेल. तर इथे या ठिकाणी याचे उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे, म्हणजे 3 दशसहस्र जर मिळवले तर यांची बेरीज केल्यानंतर उत्तर 50,000 मिळेल. त्यानंतर 21वा प्रश्न पहा, 10 दशहजार म्हणजे किती? तर विद्यार्थ्यांनो, 10 दशहजार म्हणजे 1 लक्ष 1 लाख. त्यानंतर 22वा प्रश्न, 92,092 ही संख्या कोणती असं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर पहा, अंकामध्ये ही संख्या 92,092 अशी लिहितात. त्यानंतर हा प्रश्न पहा, अक्षरी ज्या संख्या आहेत त्यांचा आपल्याला या ठिकाणी बेरीज अंक टाकून करायचे आहे. पाऊणशे, अर्धाशे, पाव हजार, सव्वाशे, 3,500 बरोबर किती? तर विद्यार्थ्यांनो, आपण जर ह्या सर्वांची बेरीज केली तर ह्या सर्वांची बेरीज या ठिकाणी किती येत आहे? तर 3,250. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 24वा प्रश्न, 99,999 या संख्येपूर्वीची दुसरी समसंख्या कोणती? पहा, दुसरी समसंख्या विचारलेली आहे. तर पहा, पहिली कोणती आहे? मग पहिली आहे 99,998 आणि दुसरी आहे 99,996 म्हणजे पर्याय क्रमांक 4. 25वा प्रश्न, 90,000 या संख्येपूर्वीची लगतची संख्या कोणती? तर विद्यार्थ्यांनो पहा, 90,000 या संख्येपूर्वीची लगतची संख्या आहे 89,999. आणि शेवटचा प्रश्न पहा, 2525 ही संख्या लिहिलेला अचूक पर्याय निवडा. अचूक म्हणजे योग्य जो पर्याय आहे तो कोणता असं आपल्याला विचारलेलं आहे. तर पहा, याचे उत्तर 2525 म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे याचं या ठिकाणी उत्तर आहे. विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे आज आपण हा स्वाध्याय सोडवलेला आहे. अशाच नवनवीन स्वाध्यायासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका. थँक्यू.